आरोपी प्रवीण संजय खराडे राहणार पुणे यानं वाहन भरधाव वेगानं आणि निष्काळजीपणे चालवून दुचाकीस धडक देऊन 3 तरुणांच्या मृत्यूस कारणीभूत असल्याच्या संशयावरून त्याला 1 दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. 16 फेब्रुवारी रोजी पहाटे 5च्या सुमारास नागेश गवंडी, रोहन कोरे आणि बसवराज चंदशेट्टी असे तिघे दुचाकीवरून रूपभवानी चौक ते बलिदान चौकाकडे जात असताना आयशर टेम्पो क्रमांक MH16 CE 9147 याचा चालक प्रवीण संजय खराडे यानं त्याच्या ताब्यातील वाहन बेदरकारपणे आणि निष्काळजीपणानं चालवून दुचाकीस धडक दिली. सदर अपघातात 3ही तरुणांचा मृत्यू झाला. आरोपी घटनास्थळावरून पळून गेला. तिघांना ॲम्ब्युलन्समधून शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं असता डॉक्टरांनी तिघांना मृत घोषित केलं. त्यानंतर 16 फेब्रुवारी रोजी फिर्यादी कविता प्रकाश गवंडी यांनी आरोपी विरुद्ध जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. त्यानंतर 17 फेब्रुवारी रोजी पोलिसांनी आरोपीस अटक केली. पोलिसांनी आरोपीस न्यायालयात हजर करून प्रकरण अपघाताचं की घातपाताचं असा संशय व्यक्त करून 3 दिवसांची पोलीस कोठडीची मागणी केली होती. आरोपीच्या वकिलांनी या पोलीस कोठडीस हरकत घेतली. मयत तिघे एका दुचाकीवर बसून दुचाकी वेगानं चालवत होते. आरोपी हा पुण्यात राहण्यास असून मयत तिघांचा आणि आरोपीचा काहीही संबंध आला नाही. सदरचं प्रकरण याचा युक्तिवाद विचारात घेऊन आरोपीस 1 दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. यात आरोपीतर्फे ॲडव्होकेट आकाश देठे, ॲडव्होकेट श्रीपाद देशक तर सरकारतर्फे ॲडव्होकेट वैशाली बनसोडे यांनी काम पाहिलं.